सर्वांना नमस्कार. आज पुन्हा एकदा रंजनाताई आपल्या आराधना ध्यान साधना समूहात आलेल्या आहेत. परमपूज्य कलावती आई यांविषयी संवाद साधण्यासाठी. रंजनाताई, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण सुरुवात करावी. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम प्रभू समर्थ रामदास स्वामी माझ्या सद्गुरु परमपूज्य आई यांच्या चरणी साष्टांग वंदन करून दंडवत घालून आपण सर्व आध्यात्मिक ध्यान समूह केंद्रातील उपस्थित साधक आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आज आपलं परमपूज्य आईंचं चरित्र याकडे आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. चरित्र जाणून घ्यायचंय आईंचं. आजचा दिवस एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे. धर्मो रक्षति रक्षितः. एक सुभाषितच आहे की धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः तस्मात् धर्मो न हंताव्यो मा नो धर्मो हतो वधी. भीष्मांचं पण हे सुवचन आहे, धर्मो रक्षति रक्षितः. धर्माचं जर रक्षण आपण केलं किंवा आचरण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो, आपला सांभाळ करतो. आज गुरु गोविंद सिंह हे शिखांचे 10वे गुरु यांची जयंती आहे आणि यांनी अन्याय आणि अत्याचार याच्यासाठी आणि धर्मासाठी फार मोठं बलिदान केलेलं आहे. आणि यांच्यामध्ये गुरु नानक हे पहिले शिखांचे गुरु, त्यानंतर गुरु परंपरेने 10 पर्यंत गुरु त्यांचे गुरु परंपरा सुरू राहिली. 10व्या क्रमांकापर्यंत गुरु गोविंद सिंह हे 10वे गुरु आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांच्यानंतर ग्रंथमान्य गुरु ही परंपरा पुढे चालू ठेवली आणि त्याच्या पुढे
मनुष्य वेशात गुरु असणार नाही असं त्यांच्या संप्रदायामध्ये घोषित केलं गेलं. त्या गोविंदसिंह, गुरु गोविंदसिंह यांची आज जयंती आहे. खूप मोठं त्यांनी त्याग आणि बलिदान केलेलं आहे. म्हणजे त्यांचं आपण पाहिलं की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 16व्या शतकामध्ये यावनांचं आक्रमण होतं. तर या यावनांच्या आक्रमणामुळे अत्याचार आणि आक्रमक ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवत होतं भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये. आणि त्यावेळी एका यावनी वजीराने गुरु गोविंद सिंहांच्या पाठीत खंजीर खोपसला होता आणि त्यामुळे त्यांना जी जखम झाली होती ती बरेच वेळ ती जखम बरी होत नव्हती. नंतर त्यांनी विचार केला की ही जखम दिवसेंदिवस वाढते पण बरी होत नाही आणि त्यामुळे याच्या पुढे आपणच मृत्यूला सामोरं जावं असं हे त्यांनी निर्भयपणे निर्णय घेतला. आणि त्यानंतर मग त्यांनी त्या आपला जो घोडा होता चेतक नावाचा, त्या घोड्याला आणखीन बाज नावाचा पक्षी होता, त्यांच्यासह आपला देह अग्नी समर्पण केला. अग्नीमध्ये त्यांनी उडी घेतली आणि आपला देह समर्पित केला. अशा प्रकारे आपला देहत्याग त्यांनी केला. 2008 मध्ये त्यांची 300वी पुण्यतिथी नांदेडमध्ये त्यांची समाधी आहे आणि ते मोठं धर्मस्थळ आहे. त्या ठिकाणी अनेक लोक दर्शनाला जात असतात आणि तिथे बरेच कार्यक्रम होत असतात. तर अशा प्रकारचं त्यांचं एक आध्यात्मिक आणि लष्करी अशा दोन्ही स्तरांवर त्यांनी कार्य केलं. ते संतही होते आणि योद्धाही होते आणि अशा प्रकारचं कार्य आणि त्याग केल्यामुळे आपल्याला त्यांचं स्मरण आपण भारतीय म्हणून नक्कीच करायला पाहिजे. आणि त्यानंतर आता आपण संत स्थितीवर पोहोचलेले होते त्यामुळे आपण त्यांचं आज स्मरण उचित आहे असं मानून आपण त्यांचं आज स्मरण केलेलं आहे. आता आपण परमपूज्य आईंचं तसं तर मागे आपण चरित्र ऐकलेलं आहे. आपण बोर तर होणार नाही ना असं मला थोडंसं वाटतं की मागच्या आठवड्यामध्ये आले परत एक चरित्र, आता एक कदाचित फार घासामागे घास घातला असं समर्थ म्हणतात. असं थोडंसं माझ्या मनात आहे. आणि मला गुरूंचं गुणवर्णन करण्याची संधी मिळाली त्यामुळे मला ती आनंददायकच आहे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं. त्यामुळे आपण आज आईंचं चरित्र त्याच्याकडे त्याचा विचार करूया. आत्ताच आईंचा आम्ही ऋषीपंचमीला आईंचा वाढदिवस असतो. 117वा वाढदिवस आत्ताच साजरा झाला. आता जी ऋषीपंचमी गेली गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तो आईंच्या वाढदिवसाचा दिवस असतो मोठ्या प्रमाणात. आणि त्या वेळेला हा आईंचा वाढदिवस साजरा झाला आणि आता जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये 12 जानेवारी ते 19 जानेवारी असा आईंचा पुण्यतिथीचा उत्सव आता जवळ येतोय. आईंनी समाधी घेऊन 47 वर्ष झालेली आहेत आणि श्रीहरी मंदिरामध्ये बेळगावला जे आईंनी मंदिर बांधलंय या ठिकाणी उपासनेची सुरुवात 1942 पासून झाली. त्या 1942 पासून हरिनामाचं एक उपासनेचं आईंनी घालून दिलेलं जी पद्धत आहे, सकाळी 7 ते 8:30, संध्याकाळी 5:30 ते 7 आणि रात्री 9 ते 10 अशा 3 वेळा, 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ भजन असतं आणि रात्री स्तुती स्तोत्र म्हणून एक उपासना आहे. यामध्ये आम्ही ती प्रार्थना अनेक वेगवेगळ्या प्रार्थना आहेत. नित्योपासना म्हणून एक छोटंसं पुस्तक आहे आईंचं आणि त्यातल्या प्रार्थना प्रत्येक दिवशी आम्ही त्या म्हणत असतो. 24 जवळजवळ 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. तर त्यासाठी आपल्याला 84 ओव्या आईंनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्याचं गुणगान वर्णन असं रोज रात्री असा कार्यक्रम असतो. तर आपण आता बघितलं की अनेक जन्म फिरावे लागतात माणसाला. 30 लक्ष योनी वृक्षाभितरी, 20 लक्ष योनी पशुभितरी, 9 लक्ष योनी वृक्षाभितरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योनीमध्ये
माणसाला जन्म घ्यावा लागतो आणि 4 कोटी जन्म आपल्याला मनुष्यामध्ये घ्यावा लागतो. आपण काल बघितलं अंदमान निकोबार मध्ये की कशा पद्धतीने निसर्गाचं थोडस प्रतिकूलता आहे. निसर्गाची उधळण वेगळ्या प्रकारे आहे, पण मनुष्य वस्ती करण्यासाठी प्रतिकूलता आहे. काल ज्या व्याख्यात्या होत्या त्यांनी जे वर्णन केलं अंदमान निकोबारचं, तर त्यामध्ये सुद्धा तिथे प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असताना सुद्धा ती माणसं, त्यांची जी पॉवर आहे स्वतःची नैसर्गिक, ती वाखाणण्याजोगी आहे. आणि शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा असुविधा असलेल्या प्रदेशामध्ये ही मंडळी राहून ती कशा पद्धतीने राहतात, जगतात. सगळ्या प्रकारच्या असुविधा असतात तरी सुद्धा ती आनंदाने समाधानाने राहतात. असं एक आपण काल सगळं त्यांचं वर्णन ऐकलं. आणि यामध्ये सुद्धा म्हणजे आपण बघितलं तर अंदमान निकोबार मधला मनुष्य जन्म कसा, तर ते पण 4 लक्ष योनीमध्ये कदाचित तोही जन्म घ्यावा लागत असेल. असं वाटतं की अनेक जन्म फिरून नंतर मग मनुष्य जन्म येतो आणि तो मिळतो तो कशासाठी, तर स्वस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी हा जन्म मिळतो. आता ही मंडळी सगळी अंदमान निकोबार मध्ये राहणारी, त्यांच्या चेतना क्षमता इतक्या प्रचंड आहेत की ते सगळ्यावर मात करतात. आणि तिथे आम्ही मात्र त्यांना काय म्हणतो अपंग बनवल्यासारखं करतो. आम्ही काहीतरी सुविधा देतो असं समजून. तिथे जे वातावरण आहे, जो निसर्ग आहे, त्या निसर्गाशी मिळतं जुळतं घेऊन त्यांना राहायचं असतं तिथे. आणि आम्ही त्यांना त्यापासून परावृत्त करतो आणि त्यांना त्यातून बाहेर काढून त्यांचं जीवनच सगळं बदलून टाकतो. असं कालच्या सगळ्या व्याख्यात्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट मला त्यातली अशी जाणवली, आता विषय निघालाय म्हणून, की एक सत्ता आहे हातामध्ये आणि अधिकार आहे आणि त्यांनी फक्त कोटच द्यावा त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात. आणि म्हणजे एका पिढीने जी चूक केली पुढे जाऊन अजून एका त्यांच्या पिढीमधल्या आणखीन एका अधिकारी असलेल्या सत्ताधीश असलेल्यांनी पुन्हा परत आपला कोटच द्यावा. त्या लोकांना आपण असं काहीतरी देऊन निष्क्रिय बनवायचं की कार्यप्रवण करायचं, हा पण विचार करायला हवा होता. आणि आत्ताचं जे नेतृत्व आहे भारताचं, ते वेगवेगळ्या देशांना भेट दिल्यानंतर जेव्हा जातात तिथे भेट देतात आणि त्यावेळेला आपल्याकडून भारताचे प्रमुख म्हणून ते भेट काय देतात, तर बहुतेक सगळ्या राष्ट्रप्रमुखांना, राष्ट्राध्यक्षांना त्यांनी भगवद्गीता दिली होती. राष्ट्राध्यक्षांना. आणि आपल्या देशामध्ये असं जर कोणी असेल तर त्यांची ते व्यवस्था करताना आपल्याला दिसतात. कोण खेळाडू असेल काय असेल तर त्याला खेळाडूंना ती साधन सामुग्री द्यायला हवी. तसं त्या बाबतीत घडायला पाहिजे होतं. म्हणजे धर्मक्रांती आणि राज्यक्रांती एकत्रित जर आली तर कशा प्रकारे विकास होऊ शकतो तो विचार केला नाही. एका मागच्या पिढीने केला, तोच विचार पुढच्या पिढीने केला, पुढे सुधारणाच झाली नाही. आणि त्या लोकांना मात्र आम्ही त्यांचं जीवन आहे ते आणखीन काहीतरी वेगळे फाटे फुटले त्याला आणि वेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना जगायला भाग पाडलं असं होतं. तर तसं न होता त्यांचं कौशल्य, त्यांचे तिथले व्यवसाय ते कसे अधिक सुधारणा होतील, त्यांना त्याच्यामध्ये काय आवश्यकता आहे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आसाममध्ये सुद्धा असा बराच समाज आहे आणि आपलं काही संघटना तिथे खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करतात, काश्मीरमध्ये करतात. त्यांना त्या ठिकाणी जगण्यासाठी आणि विकास करण्यासाठी जी आवश्यकता आहे ती आपण पुरवायला पाहिजे. खरं तर असं असायला पाहिजे, धर्मक्रांती आणि राज्यक्रांती एकत्रित यायला पाहिजे. आणि संत आपल्याला हाच उपदेश करतात. समर्थांनी लोकांना कार्यप्रवण केलं. तसंच परमपूज्य आई ज्या काळात अवतार झाला त्यांचा, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या मंडळींना कशा प्रकारे मार्गदर्शन हवंय, कशा प्रकारचा उपदेश हवाय, तसा त्यांनी तो उपदेश देण्याचा प्रयत्न केला. यांचा परमपूज्य आईंचा जन्म हा कल्याणपूर या कल्याणपूरकर यांच्या घराण्यामध्ये कारवारला यांचे चुलत आजोबा आईंचे हे मोठे सत्पुरुष होते आणि
अक्कांच्या चरित्रात म्हटलं मी, आणि हे बरंचसं साम्य पण आहे, थोडाफार फरक आहे तो असा की यांच्याकडे हरिभक्ती करणारी अनेक मंडळी त्यांच्या पूर्वजांमध्ये होती, आणि त्यांचे चुलत आजोबा मोठे संत होऊन गेले. शिवराम स्वामी असं त्यांचं नाव. 95 वर्षापर्यंत त्यांनी आपला देह हरिसेवेमध्येच म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. आणि त्यावेळेला त्यांनी लोकांना उपदेश केला. कोकणी भाषेत आणि कानडी भाषेमध्ये अनेक आध्यात्मिक पद्य रचना पण त्यांनी केली. आणि अशा प्रकारचे हे शिवराम स्वामी, त्यांच्या कुळामध्ये त्यांचे हे बाबूराव हे पुतणे. आणि या बाबूराव हे सुद्धा हरिभक्ती करणारे, आईंच्या आजी, बाबूरावांच्या आई, सीतामाईंच्या आई, आजी, पणजी, ही सगळी मंडळी हरिसेवेमध्ये आपलं आयुष्य खर्च केलेली होती. आणि बाबूरावांचं सुद्धा जवळजवळ साधारण 1900च्या सुमारास त्यांचा विवाह झाला असेल. सीतामाई कलबागच्या बेलूरच्या सीतामाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तर पुढे मग त्यांना 7 वर्ष लग्नाला झाली तरी संतती नव्हती. तर त्यांनी सहस्त्रलिंगार्चन करण्याचा संकल्प केला श्रावण महिन्यामध्ये. आणि मग सहस्त्रलिंगार्चनाची पूजा वगैरे पूर्ण होताना त्यांना दृष्टांत दिला देवीनी. देवी आली स्वप्नामध्ये आणि देवीने दृष्टांत दिला की मी तुमच्या वंशात अवतार घेणार आहे. पूजा केली होती शंकराची आणि दृष्टांत दिला देवीनी, आणि सुपुत्र व्हावा अशी अपेक्षा होती. आणि त्यांना मात्र हे दोघही जण सच्शील होते. दया, परोपकार आणि हरिभक्ती ही त्यांच्याकडे होती. आणि प्रत्येकाच्या अडचणीमध्ये मदत करायची असा दोघांचाही मनमिळावू स्वभाव होता. आणि बाबूरावांनाच असा पूरक असलेला सीतामाईंचा सुद्धा स्वभाव होता. आणि नंतर मग देवीच्या दृष्टांताप्रमाणे त्यांना पुढे तसा अनुभव आला. आणि नंतर मग त्या काळामध्ये जेव्हा बाळ पोटात आहे तेव्हा सीतामाईंना काय वाटत होतं, तर कुठले डोहाळे होते, तर सत्संगतीत जावं, हरिकथा श्रवण करावी आणि संत मुखानी गुरुबोध श्रवण करावा अशी त्यांना सारखी इच्छा मनात यायची. आणि जवळपास असलेल्या 1-2 फरलांग अंतरावर मठामध्ये जायचं आणि तिथे कीर्तन, प्रवचन असा सगळा लाभ घ्यायचा. याच्यासाठी त्या सारखं तिथे त्यांचं लक्ष असायचं. आणि स्वतः आत्मगत विचारामध्ये म्हणजे ब्रह्मानंदात, आत्मगत विचारात घडून जायच्या. अशी त्यांना डोहाळे त्यांना असे लागले होते. त्याचप्रमाणे त्यांचं जीवन अधिक नियमबद्ध झालं होतं. आणि हा ईश्वरी अवतार पोटी जन्माला येणार आहे त्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच दिसत होतं. आणि त्यामुळे त्यांची कांती एक तेजपुंज अशी सगळ्यांना जाणवत होती. आणि मग अशा पद्धतीने हे डोहाळे आपण पाहतो आत्ताच्या काळामध्ये, जे डोहाळे लागतात ते डोहाळे म्हणजे काहीतरी हा पदार्थ हवा, तो खावा, अशा प्रकारे असतं. सुपुत्र व्हावा किंवा सुपुत्री जन्माला यावी अशा पद्धतीचा प्रयत्न नसतो, मागणंही नसतं. मग देव आमच्या पदरात कसं घालणार? त्यामुळे मागताना पण विचार केला पाहिजे. हे आईंच्या चरित्रात शिकायला मिळतं की सुपुत्र व्हावा, सुपुत्री व्हावी, त्याच्यासाठी भागवत कथा ऐकावी, रामायण ऐकावं, किंवा आणखीन काहीतरी राम विजय, हरी विजय अशा प्रकारचा संस्कार त्या गर्भावर व्हायला हवाय. आपल्याला माहितीये अभिमन्यूची कथा, की चक्रव्यूह भेदन कसं करायचंय हे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. आणि ते त्यांनी तिथे गर्भात असताना ऐकलं आणि त्याला नंतर ती सगळी कला अवगत झाली होती. म्हणजे त्यावेळेला त्या बालकाची वृत्ती एकाग्र असते. जे त्याला चांगल्या गोष्टी कानावर पडतात त्या घेऊन पुढे जात असतो, आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि आपल्याकडे अशा खूप व्यवस्था आहेत, सुविधा आहेत की आपण अशा प्रकारचे उत्तम संस्कार करू शकतो. आणि नंतर मग त्यांना 1908 मध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी पहाटे आईंचा जन्म झाला. 4:55 वाजता आईंचा जन्म झाला. आणि त्यानंतर मग
आधी वाटलं होतं त्यांना की मुलगा व्हावा म्हणून अपेक्षा केली, आणि काळ हा असा असायचा की मुलगा मुलगी हा भेद मानणारा असा तो काळ होता. त्यामुळे थोडासा एक विचार आला मनात की मुलगी झाली म्हणून. आणि नंतर मग जसजसे दिवस जात आहेत आणि आजीचं नाव म्हणून रुक्माबाई असं पाळण्यातलं नाव ठेवलं त्यांचं. आणि बाबूराव म्हणजे वडील त्यांचे बाळ म्हणायचे, आणि आजूबाजूची पण सगळी मंडळी त्यांना बाळच म्हणून म्हणायची. आणि नंतर मग 5-7 महिन्याच्या झाल्या तेव्हा एक गळू झालं खांद्यावरती. आणि लहान मुलांचं म्हटलं तर जरासं काही झालं, थोडंसं काही त्यांचं दुखणं असेल, तर ती मुलं बेचैन होतात, रडतात, त्रास होतो त्यांना, त्यामुळे बोलता येत नाही आणि त्यांचा त्रास बघून बाकीच्यांना पण पाहवत नाही ते. पण ही इतकी मुलगी 7 महिन्याची असताना खांद्यावर एक एवढं सुपारी एवढं मोठं गळू आलं होतं. पण तिने जरा सुद्धा किरकिर नाही, रडणं नाही, ओरडणं नाही, काही तक्रार नाही. म्हणजे सहनशीलता आहे ती आपण आपल्याला आईंच्याकडे लहानपणापासून ती दिसते. आपण म्हणतो शम, दम, उपरती षट संपत्ती जी आहे, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. म्हणजे याच्यातली शम म्हणजे सगळ्या प्रकारचं देहाला होणारा त्रास आहे त्याच्याबद्दल मन आवरणं. दम म्हणजे मनाबद्दल. आणि तितिक्षा म्हणजे सर्व प्रकारचं दुःख सोसण्याची क्षमता असणं. ती उपजतच जणू बाळकडे होती हे दिसत होतं. आणखीन तिचे एक एक गुण हे पाहायला लागलं, दिसायला लागले आई वडिलांना, तर मग त्यांना वाटलं की आपण जे म्हणत होतो मुलगा व्हावा किंवा आपल्या ह्या आशेला धक्का बसलाय, तर तिचे एक एक गुण होते ते अलौकिक गुण बघून त्यांना खूप आनंद झाला. आणि अशी अलौकिक कन्या आपल्या पोटी जन्माला आलीये म्हणून त्यांनी मोठेपणा केला नाही. आम्ही असतो तर त्याचं कौतुक खूप केलं असतं, सगळ्यांना सांगितलं असतं कसं आमचं बाळ काय करतंय, काय नाही, काय बोलतंय, कशा पद्धतीने त्याचं सगळं वागणं आहे ह्याचं खूप आम्ही कौतुक कौतुक करावं. पण हे आई वडील यांचे बाळचे त्यांनी देवाचे आभार मानले. त्यांनी असं कोणाकडे जाऊन त्याच्याबद्दलचा मोठेपणा व्यक्त केला नाही. तर देवाकडे त्यांनी आभार मानले की अशा अलौकिक बाळाला जन्म देण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय, असं त्यांनी देवाला सांगितलं. आणि त्यानंतर मग 1 वर्षाच्या झाल्या तेव्हा म्हणजे 9-10 महिने, पहिल्या 10 महिन्यामध्ये म्हणजे रांगायला 10व्या महिन्यात बोलायला सुरुवात केली. त्यावेळेला बोलायचा शब्द कोणता तर कुठलाही आई, बाबा, काका, मामा असा सोपा शब्द आकारांत आपण म्हणतो पटकन उच्चारता येतो असा शब्द न उच्चारता त्यांनी हरी हा शब्द उच्चारला. हे सुद्धा एक वेगळेपण आईंचं. 10व्या महिन्यामध्ये जो पहिला शब्द उच्चारला तो हरी, आणि तो एकदाच उच्चारून सोडून दिला असं नाही, तर हरी म्हणजे त्या हरिरूपच होण्यासाठीचा प्रयत्न, प्रत्येक आचरण हे त्यांचं वेगळंच होतं. लहान मूल जसं वागतं तसं त्यांचं वागणं नव्हतं. सामान्य मूल जसं वागतं ते नव्हतं, तर हे असामान्यत्व त्यांचं लहानपणापासूनच जाणवत होतं. पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच तिने तो शब्द उच्चारला आणि नंतर मग तो सोडून दिला नाही. तर त्या हरीशी एकरूप होण्यासारखंच कार्य त्यांनी केलं. नंतर त्यांनी मंदिर जे बांधलं बेळगावला ते श्रीहरी मंदिर म्हणून आहे, आणि आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचं जीवन हरिमय करण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केला. त्यानंतर 2 वर्षाच्या झाल्या आणि पुढे त्यांच्या बाजूला एक मुलगी होती आणि तिच्याबरोबर ती शाळेत जायला निघाली होती, शकू म्हणून नावाची मुलगी. आणि तिच्याबरोबर बाळनी हट्ट केला की मला पण तुझ्याबरोबर शाळेत घेऊन चल. तर ती म्हणाली नको, तिथे बाबुलबुवा आहे आणि तिथे तू येऊ नको. म्हणजे तिला टाळायचं होतं आणि बाळ लहान होती. तर मला पण घेऊन चल ना. मग त्यांनी परत विचारलं, बागुलबुवा आहे सांगितलं, तर मला दाखव ना तो बागुलबुवा. कुठे आहे तो? कसा असतो तो? निर्भयता हे त्यांनी विचारलं आणि तिच्या मागे जायला लागल्या. पण ती शकू तिला टाळत होती नको म्हणून, आणि ती पुढे जायला लागली भराभर. आणि इथे बाळ मात्र चालायला लागली. तर तिकडे त्यांनी
त्यावेळेला मग थोडा पुढे जाताना पायाला ठेच लागली आणि अंगठा रक्तबंबाळ झाला. आणि मला पण बागुलबुवा दाखव म्हणून बाळचा हट्ट, बाळ पाठलाग करत होती शकूचा. आणि नंतर मग शकू मागे वळून बघते तर पायाचा अंगठा निरीक्षण करत असलेली बाळ तिला दिसली आणि ती मागे फिरली पुन्हा. काय झालं बघितलं जवळ येऊन तर रक्त वाहतंय अंगठ्यामधून. मग तिने बाळला कडेवर घेतलं आणि मग ती शाळेला न जाता पुन्हा घरी परतली. बागुलबुवा बघायचा होता पण मग तो अंगठा सगळा रक्तबंबाळ झाला आणि मग अंगठ्याची सगळी म्हणजे त्याला औषध मलमपट्टी वगैरे केली. आणि बाबूराव हे पहिले कारवारला राहत होते आणि कारवारला त्यांचं औषधी दुकान होतं. आणि नंतर मग त्यांना एक 2-3 वर्ष झाली कारवारहून मग ते गोकर्णामध्ये आले व्यवसायासाठीच. औषधी दुकान त्यांनी मग नंतर गोकर्णामध्ये घातलं आणि मग नंतर गोकर्णामध्ये त्यांना एका मुक्या वैद्याची भेट झाली. मुका होता तो आणि बाबूराव औषध द्यायचे ते होमिओपॅथी आणि बाराक्षार. हे आता आपल्याला साधारण कुठेतरी ऐकलं असेल अशा पद्धतीचं होमिओपॅथी आणि बाराक्षार हे औषध बाबूरावांना ज्ञात होतं आणि ते त्याबद्दलचे उपचार लोकांना सुचवत असत. आणि गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे. आपल्याला माहितीये की रावण जे लिंग घेऊन आला होता शंकराकडून आणि ते लिंग आपल्या मातेला पूजा करायचे, मी लिंग घेऊन येतो म्हणून ते शिवलिंग घेऊन आला आणि अट घातली होती की ते कुठे खाली ठेवलं तर तिथेच राहील, नंतर उचलता येणार नाही म्हणून. आणि दुसरी अट होती की बहिर्दिशेला जात असताना आपल्याजवळ ते शिवलिंग ठेवायचं नाही. आणि गोकर्ण जवळ येता येता त्याला रावणाला अशी परिस्थिती झाली की कधी एकदा लघुशंकेला जातो अशी स्थिती झाली की आता आपल्याला थांबता येणार नाही आणि लघुशंका तिथे जायचं आहे तर शिवलिंग हातात ठेवता येणार नाही. आता काय करायचं हा मोठा त्याला प्रश्न पडला. आणि तेवढ्यात त्याला एक छोटा मुलगा दिसला आणि तो मुलगा गुरं चारणारा वगैरे असा त्याला बोलवलं त्यांनी. ये रे इकडे म्हणून, माझं एक काम आहे थोडस, मी जरा जाऊन येतो, तोपर्यंत मी हे तुझ्या हातात देतो शिवलिंग, हे थोडा वेळ ठेव, मी थोड्या वेळात येतो मग घेऊन जाईल. तो मुलगा पण चतुर होता. त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं हे बघा तुम्ही देताय माझ्याकडे हे शिवलिंग, मी तुम्हाला 3 वेळा हाक मारीन आणि 3 वेळा हाक मारून जर तुम्ही आला नाहीत तर माझ्या कामाला माझ्या वाटेने मी निघून जाईल, मी ते खाली ठेवीन तुम्ही माझ्या हातात दिलेलं शिवलिंग, असं त्या छोट्याशा मुलांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग इथे रावण जो गेला तो त्याचं आटपतच नाही, संपतच नाही, अशी त्याची परिस्थिती झाली की आता मी येऊ कसं हे करत असताना त्यांनी एक हाक मारली, रावणाचं काही येण्याचं चिन्हच नाही. दुसरी हाक मारली, तीच परिस्थिती, रावण तिथून बाहेरच पडू शकत नाही. तिसरी हाक मारली तरी सुद्धा त्यामुळे तो मुलगा होता, त्यांनी पहिली अट घातलीच होती, त्या पूर्व अट होती की 3 हाका मारल्यानंतर मी खाली ठेवणार. त्याप्रमाणे त्यांनी ते शिवलिंग खाली ठेवलं आणि मग ते कायमस्वरूपी तिथेच राहिलं. तो कोण होता तर महादेवांचा पुत्रच होता, जो ज्याला अग्रपूजेचा मान आपण देतो आणि तो बुद्धिचातुर्य आणि बुद्धिदाता आहे. त्यामुळे त्याची ही सगळी सगळी करामत होती आणि त्यांनी ते शिवलिंग तिथे ठेवलं. ते गोकर्ण महाबळेश्वर म्हणून दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हे ठिकाण. आईंचं बालपणातलं 3 वर्ष कारवारमध्ये राहिल्यानंतर मग ते गोकर्णामध्ये आलेले आहेत. आणि तिथे बऱ्याच वेळा जत्रा वगैरे असायच्या, प्रत्येक देवळामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन, वेगवेगळा सत्संग वेगवेगळ्या पद्धतीने रोजच्या रोज घडत होता गोकर्णामध्ये. तर तिथे जत्रेच्या निमित्ताने अनेक वेळा अनेक मंडळी यायची. तर त्या वेळेला त्या मुक्या वैद्याची गाठ पडली. बाबूरावांचं सुद्धा म्हणजे किती श्रेष्ठ असतात अशा महान विभूतींना जन्म देणाऱ्यांचे आई वडील सुद्धा. तर बाबूरावांना ती भाषा कशी उमगली हे परमेश्वरच जाणे. त्या मुक्या वैद्यांनी आपलं जे वैद्यकीचं ज्ञान होतं ते सगळं बाबूरावांना दिलं. तो शोधात होता की हे कुणाकडे तरी द्यावं आणि त्यांनी ते बाबूरावांच्याकडे सोपवलं. आणि आईंचे वडील
हे वेड्यांना शहाणं करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. त्या काळामध्ये माणसाच्या जीवावर बेतणारी अशी एक व्याधी होती, ते म्हणजे घटसर्प. तो झाला की एकतर जवळपास दवाखाना नाही, खेडेगाव, जाण्या येण्यासाठी दळणवळण किंवा गाडीची कुठली व्यवस्था नाही, 24 तासाच्या आत माणूस मृत्युमुखी पडणार, अशी साधारण त्यावेळची परिस्थिती होती. आता या वेळेला लोकांवरती उपचार करायचे, तर बाबूराव ह्या लोकांना घेऊन यायचे आणि मग नंतर त्यांच्या गळ्याला ते शेक द्यायचा, औषधोपचार करायचे, त्यांना रव्याची पेज, गंजी अशा प्रकारचा आहार द्यायचा. आणि त्यांना आश्चर्य वाटेल आपल्याला की हे 19व्या शतकातली गोष्ट आहे, की बाबूराव त्यांना मनाचे श्लोक म्हणायला लावत. आणि वेड्यांना सुद्धा शहाणं करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. आणि असे अनेक लोक अशा सगळ्या दुर्धर आजारामधून बरे होऊन, बाबूरावांच्या हातचा गुण अनुभवून बरे होऊन गेले होते. अनेक माणसं अशी होती आणि ते कुठल्याही प्रकारचं मोबदला पैसे घेत नव्हते लोकांकडून. हे जे उपचार करत होते आणि याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये आईंच्या आई म्हणजे सीतामाई या सुद्धा त्यांना परिपूर्ण सहकार्य करायच्या. अशा प्रकारचा परोपकार या सगळ्या दोघांच्याही, सत्य, ज्ञान, दया, करुणा, परोपकार असं हे सगळं यांच्या अंगामध्ये असलेले गुण होते. आणि बाबूरावांचे हे सगळं बाळ सुद्धा ते पाहायचे आणि अनेक लोक यांच्यावरती यांचे उपकार जाणून त्यांना खूप मान होता बाबूरावांना. औषधी दुकान होतं व्यवसाय म्हणून. आणि त्यानंतर याच बरोबर आपल्या कन्येला, आणि ही पहिलीच मुलगी त्यांची, आणि तिच्यावर संस्कार व्हावेत म्हणून लहानपणापासून तिला स्वतः तर जायचेच, पण तिलाही ते घेऊन जायचे. प्रत्येक कुठे मंदिरामध्ये कीर्तनाला गेले, कुठे भजनाला गेले, आणि स्वतः त्यांना भजनाची आवड होती. पेटी, तबला, फिडल, संगीताची अभिरुची होती. याची जाण चांगली होती. स्वतः ते वादक होते. संगीताची चांगली जाण असल्यामुळे घरात त्यांच्या भजनाचा परिपाठ रोजचा नेम होता. आणि त्या भजनामध्ये ही बाळ सुद्धा बसायची. अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून तिथे भजनाला बसायचं आणि ते ऐकलं की पाठ व्हायचं. अनेक अभंग बाळचे तोंडपाठ होते. सुस्वर गळ्यानी अभंग म्हणायला लागली बाळ, की बाकीचे लोक सुद्धा तल्लीन होऊन जायचे आणि मग इतकी शाबासकी आणि कौतुक करायचे. मग वयाच्या 4थ्या-5व्या वर्षी मराठी, कानडी, हिंदी, गुजराती अशा प्रकारच्या सगळ्या भाषांमधले अभंग सुंदर अगदी चाली रीतीमध्ये सुस्वर पद्धतीने बाळ म्हणत असे. आणि ते म्हटले की मग सगळ्या समारंभामध्ये तिचं कौतुक व्हायचं, शाबासकी मिळायची, कोणी बक्षीस द्यायचं. पण एकदा आपल्याला या कौतुकाची सवय लागली तर आपण त्याच्या आहारी जाऊ. आणि त्यामुळे नंतर बाळनी समारंभात गायचं सोडून दिलं, भजन अभंग गाणं बंद केलं. म्हणजे समर्थांनी 3 इषणा सांगितल्यात. माणसाची किंवा साधकाची वाटचाल सुरू झाल्यावर त्याला बाधा येणाऱ्या आणणाऱ्या अशा 3 गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेले आहे. लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा, पुत्रेषणा अशा ह्या 3 इषणा म्हणजे इच्छा आहेत. की लोकेशणा म्हणजे प्रसिद्धी. एकदा त्या प्रसिद्धीची आता आपण बघतो की लहान मुलांचे इंडियन आयडॉल वगैरे असे कार्यक्रम होतात, संगीताच्या स्पर्धा होतात, सारेगमप सारखे. इतक्या लहान वयातल्या मुलांना स्पर्धा काय हे कळत नाही, पण त्यांना आपण लोटतो त्याच्यामध्ये. आणि मग एकदा त्या प्रसिद्धीच्या मागे लागले की त्यांचं सगळं आयुष्याचाच सगळा एक एवढी प्रसिद्धी ही पचवणं आणि त्याला पुढे सामोरं जाणं हे सुद्धा अवघड असतं. पण आता काळ बदललाय आणि सरळ त्या वर्षाव होत असतो त्या गोष्टीचा. म्हणजे वर्षाव म्हणण्यापेक्षा अतिरेक होतो आणि तो तितका व्हायला नकोय. खरं तर निकोप समाज घडायचा आहे. तर त्या पद्धतीने किंवा कबीर म्हणतात की 3 गोष्टी आहेत. हरिगुण गाणे के 3 उपाव, सब पडे पाव, खाने को मिले मिष्टान्न आणि आखिर वैकुंठ खुजाय. पण एकदा हरीचं नाव घेणार आहे, कोणी कीर्तन करणार आहेत, कोणी प्रवचन करणारे आहेत, काहीतरी नाम घेणार आहेत, सत्संगात आहेत, मग हरीचं नाम घेतात म्हणून सब पडे पाव.
नमस्कार सहज केला जातो. त्याचा अहंकार वाढायला लागतो. त्यानंतर खाणे को मिले मिष्टान्न, मग आमच्याकडे या, आमच्याकडे या म्हणून आग्रह केला जातो. मग मिष्टान्न खाऊ घातलं जातं. मग त्याचाही परिणाम व्हायला लागतो आणि शेवटी वैकुंठाला जायचंय, आपल्याला याच्यातून मुक्ती मिळवायची, याचा कदाचित विसर पडू शकतो. म्हणून हे सगळं पथ्य सांभाळायला पाहिजे. बालपणामध्ये बाळनी ही गोष्ट काटेकोरपणे पाळली आणि वयाच्या 5व्या वर्षी हे गाणं वगैरे होतं, त्याचं तिने नंतर मग पूर्णपणे नकार दिला. 4 वर्षाच्या होत्या, पाळण्यामध्ये खेळ वगैरे काय असायचे तर तीर्थक्षेत्र आणि सारखा सत्सहवास, संत सहवास, सत्संग घडत होता. तर खेळ असायचे काय तर आट्यापाट्या, भातुकली, बाहुली अशा प्रकारचे कुठले खेळ असे काहीच आईंनी बाळांनी खेळले नाहीत. तर तिथे जत्रेमध्ये कोणी पाहुणे मंडळी सतत कोण ना कोणीतरी दर्शनाला यायचे, गोकर्ण ठिकाण तीर्थाचं आहे म्हणून. तर ते कोणी आली घरामध्ये नातेवाईक मंडळी, तर तुला काय हवंय विचारलं, तर कुठलं खेळणं हवंय, तर मला तो दत्त आवडतो, मग मला ती गणपतीची मूर्ती आवडते, असं म्हणून जे येतील त्यांनी जर काही कुठलं खेळणं मागितलं तर त्यांच्याकडून गणपतीची मूर्ती, दत्ताची मूर्ती, हनुमानाची, श्रीकृष्णाची, अशा रामाची, अशा सगळ्या देवादिकांच्या मूर्ती घेतल्या होत्या, त्या जमवल्या होत्या आणि त्या मूर्ती मांडायच्या. मध्यभागी आपला आवडता कृष्ण. आता आपण पाहिलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की अक्कांचा पण लाडका मुरलीधर कृष्णच होता आणि आईंचा पण लाडका कृष्णच. मध्यभागी तो लाडका कृष्ण ठेवायचा आणि सभोवताली बाकीच्या सगळ्या देवांच्या मूर्ती ठेवायच्या आणि त्या मूर्तींचे कोडकौतुक करण्यात, त्यांच्याशी संवाद साधण्यात तिचा किती वेळ जायचा आणि सीतामाईंचं सगळं काम व्हायचं. कधी तिथे त्यांना लक्ष द्यावं लागलं नाही, तिचा तिच्या मागे जास्त त्रास असा झालाय असं नाही सांभाळण्यासाठी. शांतपणे तासन तास त्या खेळामध्ये बाळ रमायची. मला असं वाटतं की पुढे त्यांना सगळ्यांना म्हणजे आईंचं जे भजन आहे प्रातस्मरण आणि सायंस्मरण, बेळगावच्या मंदिरात किंवा जिथे जिथे आईंचं मंदिर आहे, कल्याणला पण आईंचं मंदिर आहे, महावीर जैन शाळेच्या जवळ आग्रा रोडला, तर त्या मंदिरामध्ये सकाळी 7 ते 8:30 प्रातस्मरण होतं आणि त्या त्या वेळेनुसार कधी 4 ते 5:30, 4:30 ते 6 किंवा बेळगावला 5:30 ते 7 अशी वेळ असते. त्या वेळेमध्ये सायंस्मरण होतं. यामध्ये वेगवेगळे सोमवारी साधारण शंकराचं गुणवर्णन होतं, मंगळवारी गणपतीचं होतं, बुधवारी कृष्णाचं होतं, गुरुवारी दत्ताचं होतं, शुक्रवारी पांडुरंगाचं, शनिवारी हनुमंताचं, रविवारी रामाचं, असे साधारण आईंनी अभंग जे एकत्र केलेत आणि त्याची रचना केलीये ती अनेक संतांचे अभंग आहेत, स्वतः काही रचलेले अभंग आहेत. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला कदाचित आईंनी ती बालपणामध्ये कॉन्फरन्स घेतली असेल या सगळ्यांची आणि त्यांना म्हटलं असेल की मी पुढे मंदिर बांधेन तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तिथे उपस्थित राहायचंय हा, असं म्हणून त्यांच्याशी काहीतरी वार्तालाप केला असेल, गुजगोष्टी केल्या असतील या सगळ्यांशी आणि त्यामुळे जेव्हा सोमवार असतो तेव्हा शंकर तिथे उपस्थित असतात. मी लहानपणी आम्ही महाशिवरात्र असली की आमच्या इथून 2-3 मैल म्हणजे कर्जतला तिथून तमनाथ म्हणून एक स्वयंभू ठिकाण आहे शंकराचं आणि घरामध्ये पहिल्यापासून शंकर भक्ती होती, आजोबा वगैरे शंकर भक्त होते आणि महाशिवरात्रीला आम्ही भजनाला पण मी जायची लहानपणापासून. तर 4 वेळा भजन असायचं आणि तमनाथला म्हणजे 3 किलोमीटर जवळजवळ, 2.5 ते 3 किलोमीटर, आणि तेव्हा काही गाड्या वगैरे एवढं काही नसायचं. चालत आम्ही जायचो तिथे. चालत जाऊन यायचं म्हणजे 4 वेळेचं भजन पण न चुकता कामा नये. 4ही भजनं मिळाली पाहिजेत. तिथे चालत जाऊन शंकराचं दर्शन पण घेऊन यायचं, असं पण असायचं. आणि आम्ही जात होतो. 4ही भजनं पण साधायला जमत होतं. पण एकदा शंकराच्या, आता तिथे एवढी फारशी गर्दी नसायची, पण एकदा शंकराच्या मंदिरात जर महाशिवरात्रीला किंवा श्रावणातल्या सोमवारी जर आपण गेलो तर तिथे प्रचंड गर्दी असते. त्याचं दर्शन सुद्धा होत नाही. नंतर आपल्याला चला चला चला, बेल आणलाय का कुठे, तिकडे टोपलीत ठेवा, त्या पेटीत ठेवा, असं करून पुढे ढकललं जातं. त्या शंकराचं, शिवलिंगाचं क्षणभर दर्शन सुद्धा आपल्याला होत नाही. आणि मग आम्ही लहानपणापासून जात होतो म्हणून काही वर्ष गेलो, पण नंतर नंतर असं वाटायला लागलं की शंकर तर इथेच भेटतोय,
या 4 वेळेच्या उपासनेच्या कार्यक्रमामध्ये, भजनामध्ये. आणि ती जी सगळी भजनं आहेत, महाशिवरात्रीचा जो आईंनी भजना अभंग दिलेले आहेत, इतके सुंदर आहेत की त्याच्यामध्ये सगळं शंकर स्तुती आहे. आणि तो का नाही येणार? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदांना सांगितलेलं आहे भगवंतांनी, जिथे जिथे माझे भक्त गुणगान करतात तिथे मी तिष्ठत उभा राहतो. एक अभंग आहे त्याच्यामध्ये, शंकरा आवड तुला बेलाची, शंकरा आवड तुला बेलाची, अंगी उटी भस्माची, अंगी उटी भस्माची, आवड तुला देवाची. चाली सुद्धा आईंनी लावलेल्या आहेत. अभंग अनेक आहेत, इतके सुंदर. बाई गे माझा भोळा, भोळा गे शंकर भोळा, श्री सांब जगादी स्तंभ गौरी हे रंभ. सगळी शंकराची आणि रामाची पण आहेत. कारण शंकर कुणाला भजतो, कुणाला मानतो, तर तो श्रीरामाचं गुणवर्णन करतो, त्याला ध्यातो, त्याची आराधना करतो. म्हणून शंकर आणि श्रीराम यांचा सगळा समन्वय. इतके सुंदर अभंग आहेत. आणि मग नंतर ही जी आमची ओढ होती, आपण नंतर जाऊ, निवांत दर्शन घेऊ, पण 4 वेळेचं भजन पण आपल्याला, तरी आम्हाला दोन्ही साधत होतो, आम्ही कधी चुकवलं नाही. पण बाकी एरवी दुसऱ्या ठिकाणी जर आपण गेलो तर शंकराच्या मंदिरात कुठेही आपल्याला व्यवस्थित दर्शन होत नाही. पण आईंच्या मंदिरात गेलं, एका जागी बसून तो भेटल्याचा आनंद होतो. कदाचित त्याच्याकडून वचन घेतलं असेल आईंनी, लहानपणामध्ये जी सभा भरवायच्या, लहानपणामध्ये सगळ्या देवादिकांच्या मूर्ती मांडून, त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं असेल, आम्ही तुमच्या मंदिरामध्ये नक्की येतो. आणि ते तिथे नक्की असतात, हा माझा तरी परिपूर्ण विश्वास आहे. मंदिरामध्ये गणपती असतो आणि गणपतीचा आईंनी अग्रपूजेचा मान जो आहे, तो आईंची प्रत्येक उपासना सुरू होत असताना गणपतीचं स्मरण होतच होतं. प्रातस्मरण असलं तरी सुद्धा, सायंस्मरणाचं भजन असलं तरी सुद्धा, रात्री 9 ते 10 ची प्रार्थना असते, त्याच्यामध्ये सुद्धा गणपतीचंच स्मरण होतं. आणि बालोपासना म्हणून छोटीशी प्रार्थना आईंनी मुलांसाठी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याची सुरुवातच श्री गणपते विघ्ननाशना अशी होते. म्हणजे अग्रपूजेचा मान जो शास्त्रांनी आपल्याकडे परंपरेने आलेला आहे, तो आईंनी पण अबाधित राखलेला आहे आपल्या उपासनेमध्ये. असे हे सगळे गणपती देवादिकांच्या मूर्ती घेऊन आई बसायच्या. एकदा पाळण्यामध्ये गणपतीची मूर्ती घेऊन बसल्या आणि कशी काय पटकन, काही न कळे, ती पाळण्यातून ती खाली पडली. चिनी मातीची मूर्ती, तिचे उभे 2 भाग झाले. आणि ते झाल्यानंतर बाळला असा थोडासा वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं, की हे अशा पद्धतीने पडलाय आणि त्याला दुखलं असेल त्या गणपतीला. आणि म्हणून ती अगदी खूप रडायला लागली. तो गणपती पडलाय पण जणू काही वेदना हिला झालीये बाळला, अशा पद्धतीने ती मोठ्याने कळवळून रडायला लागली. तिचं रडणं ऐकून बाबूरावांच्या कानावर रडणं गेल्यावर बाबूराव म्हणाले, बाळ काय झालं रडायला? तर बाळनी कारण सांगितलं काय झालं, मूर्त खाली पडली आणि त्याला किती दुखलं असेल, त्याला किती लागलं असेल, म्हणून मला वाईट वाटते, म्हणून ती रडत रडत सांगायला लागली. मग बाबूरावांनी ती मूर्ती घेतली, ती चिकटवली आणि तिला दिली. आणि तिला समजावलं. म्हणजे प्रत्येक वेळेला हे लक्षात येतं की तिला घडवणारे वडील कसे आणि आई कशी श्रेष्ठ होती ते. मग त्यांनी समजूत घातली तिची, की बाळ असं नाही, आम्ही असतो तर म्हटलं असतं, तुटलंय ना, तुटकं आहे ना, दे टाकून, आम्ही दुसरं घेऊन येऊ तुला, हा, असं म्हणून आम्ही लगेच अशा पद्धतीने आमचा आविर्भाव झाला असता. बाबूरावांनी ती मूर्ती तिला दाखवली, सांगितलं, हे बघ अगं, असं होत नाही, त्याला लागत नाही. त्याला कधी लागतं माहितीये का? आपण जर कुणाला दुखावलं ना, तर त्याला लागतं, मग त्याला वाईट वाटतं. म्हणून आपण कुणाला दुखवायचं नाही, हा धडा बाळला त्यांनी शिकवला. आणि तिचं असं असायचं की वडिलांनी कुठली गोष्ट सांगितली की ती कधी विसरायची नाही, ती कायमस्वरूपी मनावर कोरली जायची. 4 वर्षाचं वय होतं. एक भिकारी दारामध्ये भिक्षा मागायला आला. ओम 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 म्हणत भिक्षा मागायला लागला.
तर मग सीतामाई भिक्षा आणायला आतमध्ये गेल्या आणि ती भिक्षा आणायला येईपर्यंत तो अंगामध्ये मला थंडी वाजते दे म्हणून, तर दुसऱ्या क्षणाला बाळनी आपला अंगातला स्वेटर काढून त्यांच्या बाळाला दिला, मुलीला. तर अशा पद्धतीने आपण कुठली वस्तू आहे ती पटकन द्यायचं म्हणजे त्याच्यासाठी वाट बघितली नाही. त्याग म्हणजे कसं आणि मला पाहिजे, मला मिळेल की नाही याचा काहीही विचार न करता क्षणार्धात तो स्वेटर त्या भिकाऱ्याला देऊन टाकला. आणि एकदा त्यांनी जे ओम हे अक्षर म्हणायला म्हटलं ते खूप आवडलं आणि ते ओम ओम सतत गुणगुणायला लागली. अशा पद्धतीने तिचं हे सगळं बालपण होतं. असं करता करता 5वं 6वं वर्ष, 6व्या वर्षी साधारण हिशोब, अक्षर ओळख असं थोडंसं घरच्या घरी सुरुवात झाली होती. आणि गोकर्ण तसं लहान गाव आणि तिथे फक्त 3री इयत्तेपर्यंत कानडी शिक्षणच फक्त दिलं जायचं. आणि आईंचं जिथे जिथे कार्य झालंय, जन्म झालाय, बालपण गेलंय, हे सगळं महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमा भाग आहे, तिथला हा प्रांत आहे. कारवार हा सुद्धा सीमा भाग म्हणूनच आपला परिचित आहे. नंतर गोकर्णाला आले तो सुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्र हा राजकीय वाद आहे त्यामध्येच आहे. तिथे 3री पर्यंत कन्नड शाळा होती आणि ती थोडीशी ओळख घरामधून कानडी बोलणारे लोक होते बरेचसे आणि यांच्याकडे पण तसं कानडी बोललं जायचं घरामध्ये. तर मग मराठी, कानडी अशा पद्धतीने थोडस ती सवय होती. आणि नंतर मग 7व्या वर्षी असंच परत एकदा कीर्तनाला घेऊन गेले बाबूराव. तर त्यावेळेला कीर्तनामध्ये एक बाळ हरिदास म्हणून एक आले होते कीर्तनकार आणि ते कीर्तन करत असताना त्यांनी असं वर्णन केलं कीर्तनात की मनुष्य जीवन हे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. हा पाण्याचा बुडबुडा म्हणजे त्याप्रमाणे माणसाचं जीवन नश्वर क्षणभंगूर आहे असं त्यांनी वर्णन केलं. घरी आल्यानंतर पावसाळ्याचे दिवस होते, आषाढी एकादशी वगैरे होती त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला घरी आल्यानंतर पावसाचं पाणी डोळ्याचं जे पडतं पागवळीतून खाली, तर त्या पाण्याचं निरीक्षण करत बाळ बराच वेळ एकटक निरीक्षण करत उभी राहिली होती. ती निरीक्षण करते हे बाबूरावांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बाळला प्रश्न केला, काय उत्तर देते हे त्यांना ऐकायचं होतं. बाळ, इतका वेळ तू कसलं निरीक्षण करतेस? असा प्रश्न बाबूरावांनी विचारला. त्यानंतर बाळ म्हणाली, आत्ताच बाळ हरिदासांनी सांगितलं नाही का कीर्तनात की मनुष्य जीवन हे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे म्हणून म्हणून ते मी पाहत आहे म्हणे. मग त्यातून तुला काय समजलं? म्हणजे तो एक दृष्टांत होता आणि त्याचा अर्थ म्हणजे गूढार्थ हा वेगळा घ्यायचा होता, हे पण त्या बालमनाला कळलं होतं. हे अलौकिक आणि असामान्यत्व आईंचं होतं. बाबूरावांनी असा प्रश्न विचारल्यानंतर मग म्हणाल्या की मनुष्य जन्म म्हणजे तो बुडबुडा येतो, तो लहानाचा मोठा होतो आणि थोडा मोठा झाला की नंतर तो फुटून जातो. मग त्यातून काय अर्थ घेतलास? पुढे आणखीन वडिलांचा एक मार्मिक प्रश्न आणि त्याला तितकंच समर्पक उत्तर बाळने दिलं की छोटा बुडबुडा म्हणजे मी, मोठा बुडबुडा म्हणजे तुम्ही आणि फुटलेला जो बुडबुडा आहे तो म्हणजे आजोबा. म्हणजे जे ऐकलेलं आहे त्याचं श्रवण, मनन, चिंतन हे कसं समजून घ्यायचं इतक्या एवढ्याशा लहान बुद्धीला, हे अलौकिकत्वच आहे. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ, ये कसरा श्रीराम. श्रवण केल्याचं फळ काय? तर माझ्या क्रियेमध्ये बदल व्हायला हवाय, माझ्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हायला हवंय. हा श्रवणाचा पहिल्यांदा आपण करून घ्यायला पाहिजे तो फायदा आणि तो आपण लाभ घ्यायला पाहिजे. 7 वर्षाच्या वयाची ही मुलगी, तिला हा इतका अर्थ समजतो आणि नंतर तो सगळा उलगडून ती सांगते म्हणजे ते ज्ञान किती अगाध असेल. आणि अशा पद्धतीने बाबूराव तिचं प्रत्येक वेळेला तिचं बौद्धिक चातुर्य आणि हे जाणून पण घ्यायचे की हिचे विचार कसे आहेत, हिची उंची किती आहे, हिचा अधिकार किती आहे, हे सुद्धा त्यांना लक्षात येत होतं प्रत्येक संवादातून, प्रत्येक प्रसंगातून. आणि त्यामुळे तसे संस्कार होतील
असा त्यांचा अगदी हेतू पुरस्सर प्रयत्न असायचा. कोटीतीर्थावर, तिथे कोटीतीर्थ म्हणून एक ठिकाण आहे गोकर्णाला. आपण कोणी जाऊन आला असाल किंवा नसाल तर खूप सुंदर कोटीतीर्थ तलाव आहे. त्याच्या सभोवताली सर्व ब्राह्मणांची घरं आहेत आणि त्या घरांमध्ये, म्हणजे मी ऐकलेली आख्यायिका आहे, त्या ब्राह्मणांच्या घरामध्ये जी देवपूजा होते त्या देवपूजेचं पाणी झिरपत झिरपत त्या तलावामध्ये जमा होतं म्हणे. सभोवताली सगळी घरं आहेत आणि तिथे ते कोटीतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे आणि कोटीतीर्थामध्ये पण स्नान करतात. म्हणजे समुद्र आहे, समुद्र स्नान आहे, अमावस्येला समुद्र स्नान आणि पौर्णिमेला कोटीतीर्थामध्ये स्नान करण्याची तिथली प्रथा आणि पद्धत. आणि त्यामुळे मग या ठिकाणी या कोटीतीर्थावरती स्नानाला एकदा बाबूराव घेऊन गेले होते आणि ते बाळला पण मी पण येते तुमच्या सोबत म्हणून ती पण त्यांच्या सोबत स्नान करायला गेली. ती समुद्र स्नानाला पण एकदा गेली होते. त्यामध्ये कोटीतीर्थाहून स्नान करून येताना बऱ्याचशा बायका भेटल्या तिथे आणि मग कशासाठी तुम्ही एवढी गर्दी केलीत, कशासाठी आलात असं विचारलं तर मग सांगितलं की आम्ही इथे स्नानाला येतो आणि समुद्र स्नानाला जातो, कोटीतीर्थावर जातो. तर मग हे कशासाठी करतात असं तिने, काही आजी वगैरे वयाच्या बऱ्याच भगिनी होत्या ज्येष्ठ, त्यांना विचारलं, थोड्या ओळखीच्या होत्या, परिचित होत्या, कशासाठी जातात तर पुण्य मिळवण्यासाठी. मग तुम्ही परत कधी जाणार? आता आम्ही पुढच्या आता अमावस्येला आम्ही जाणार आहोत आणि नंतर पौर्णिमेपासून आमचं प्रत्येक पौर्णिमेला आमचं जाणं होणार आहे. कार्तिक पौर्णिमा ते कार्तिक ते माघ पौर्णिमा कार्तिक स्नान आम्ही करतो. कार्तिक, माघ आणि वैशाख स्नान, अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, नंतर मग माघ महिन्यामध्ये, त्यानंतर वैशाख महिन्यामध्ये, अशी 3 स्नानं आपल्याकडे पद्धत आहे. तर त्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आता मी अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत, तर अश्विन पौर्णिमेला मी तुमच्या बरोबर येईन, मला पण तुम्ही सांगाल का? हो म्हणून सांगितलं त्यांनी, आम्ही तुला हाक मारू. आणि मग ती सगळी परवानगी वगैरे घेतली आणि वडिलांना विचारलं मी जाऊ का? मग त्यांनी हरकत नाही, मी तुमच्या, मग तुला उठवणार कसं? तुम्ही दारावर 3 वेळा टकटक करा, मी तयारीत राहीन आणि मी येईन. घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं, मी माझं परकर पोलकं उशाला घेऊन झोपते व्हरांड्यामध्ये तुमच्या तिथे आणि नंतर मग मी स्नानाला जाईन. वडिलांनी अडवलं नाही, तुझं हे वय नाहीये, आत्ता नाही, नंतर करायचं असतं देव. ते पूरक असंच त्यांचं वातावरण होतं आणि पोषक होतं. तो जीव घडवण्यासाठी, हा महात्मा घडवण्यासाठी, ही महान विभूती घडवण्यासाठी वडिलांचं सुद्धा आचरण तसंच होतं. त्यांनी कधीच विरोध केला नाही आपल्या कन्येला. आणि नंतर मग या सगळ्या वयस्कर आजी मावशींच्या सोबत ही 7 वर्षाची बालिका स्नानाला गेली. अश्विन पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा हा कार्तिक स्नानाचा तो कालावधी होता. पहिल्या दिवशी तिथे गेली, स्नान केलं, पिशवी होती बरोबर आणि ती स्नान करून बाहेर पडली. आता घरी येताना कपडे ओले होते पिशवीमध्ये घातलेले. थोडस पुढे आल्यानंतर तिला एक विधभर गोपाळ कृष्णाची मूर्ती सापडली. वाटेवरती निघाली तेव्हा परतताना. आणि तिने विचार काय केला की कृष्ण तर फार आवडीचा, तर ती मूर्ती उचलली. एखाद्या आई किंवा गाय आणि वासराची ताटातूट व्हावी आणि बऱ्याच काळानंतर ते वासरू त्या गायीला जाऊन बिलगावं, असं जणू बाळची स्थिती झाली. किंवा एखादी आई त्या बाळासाठी शोधते, आई आणि बाळ त्या मायलेकरांची ताटातूट झाल्यानंतर, ती भेट झाल्यानंतर त्यांना कसा आनंद होतो तसा आनंद बाळला झाला. तिने त्याला कवटाळलं, हृदयाशी धरलं आणि विचार केला, पिशवीत ठेवावं तर आम्हाला आयुष्य संपलं तरी कळत नाही की परमेश्वराची पूजा करतो आम्ही, मूर्ती आहे, त्या मूर्तीमध्ये तो आहे, ह्या भावनेने पूजन आम्ही केलं पाहिजे. जर थंड हवामान आहे तर आम्हाला जर गरम गरम कडक पाणी स्नानाला लागतं, तर त्याला सुद्धा आम्ही स्नानाला तसंच उष्णोदक घातलं पाहिजे. ज्या वेळा उष्ण हवामान आहे, आम्हाला थंड थंड हवंय, तेव्हा त्याला पण त्याच बेतानी आम्ही दिलं पाहिजे. त्याच्या अंगावर, त्याच्या डोक्यावर पाणी घालताना आम्ही बाळाला आंघोळ कशी घालतो सांभाळून,
डोळ्यात जास्त पटकन जाणार नाही, कानात जाणार नाही, काळजी घेतो. अशा पद्धतीने या मूर्तीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. हे आईंच्या या आचरणावरून, त्या बालपणातल्या त्या कृतीवरून लक्षात येतं. 7 वर्षाचं वय आहे. पिशवीतले कपडे ओले आहेत आणि त्या बाळकृष्णाला थंडी लागेल म्हणून पिशवीत न ठेवता ती मूर्ती आपली हृदयाशी धरली. म्हणजे एक सगुण रूपातला, स्त्री कन्येच्या रूपातला अवतरलेला हा बाबूरावांच्या घरातला हा एक कृष्णच होता आणि हा एक मूर्तीतला कृष्ण. त्यांची जणू भेट झाली असं वाटतं. आणि तेव्हापासून मग घरी आल्यानंतर त्याला उष्णोदकाने तिने स्नान घातलं आणि त्यानंतर तिचं रोजच्या रोज त्या पूजेमध्येच ती रंगून जायला लागली. कृष्ण पूजनाचा रोज नेम तिचा सुरू झाला. अशा पद्धतीने ही बाळची ही सगळी एक एक अलौकिक तिचं एक एक कृत्य, तिचं एक एक खेळ हे अलौकिकच होते आणि ते पर्यंतच नेणारे आणि आपल्याला सुद्धा खूप मार्गदर्शन करणारे असं आईंचं हे चरित्र आहे. तर आता आपण आज हा सगुण आणि निर्गुण कृष्णाची भेट झालेली आहे आणि याच्या पुढचा भाग आहे तो आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहू. आपण बोर झाला नसाल अशी मी अपेक्षा करते की रोजच्या रोज आम्ही अध्यात्माचंच आम्हाला तेवढंच बोलता येते. तुमचं नाव सुद्धा ते आहे त्यामुळे मला थोडंसं आपलंसं वाटतं की आध्यात्मिक ध्यान साधना. त्यामुळे आपला प्रांत थोडा सारखाच आहे, सेम आहे असं वाटतंय. तर झालेली ही सेवा माझ्या सद्गुरूंचं गुणवर्णन करण्याचं मला संधी मिळालेली आहे. ती मी त्यांच्याच चरणी समर्पित करते आणि आता आपण उद्याच्या सत्रात भेटूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. इतकं सुंदर ओघवतं आणि गोड बोलतात ताई, कसा कंटाळा येईल हो. आम्ही तर जीवाची कान करून तुम्हाला ऐकत असतो. आता थोडस मंडळी इकडे तिकडे गेलेली आहेत 31 डिसेंबर याच्यासाठी, त्याच्यामुळे अं, खूप छान बोलता आपण. मी सगळ्यांना विनंती करीन की ताईंचे जेव्हा व्हिडिओज येतील तेव्हा आपल्याला आपला प्रतिसाद द्यायचे, आणखीन मंडळींना सांगायचंय आणि मोठ्या प्रमाणात आपण यायचंय. आपले व्हिडिओ जरूर उघडे ठेवा जर नेटचा प्रॉब्लेम नसेल तर. खूप खूप धन्यवाद ताई. उद्या पुन्हा भेटूया. आपलं हृदयापासून स्वागत. कोणाला काही बोलायचंय का ताईशी? बोलू शकता हा. ताई खरंच खूप सुंदर होतं तुमचं. तुम्ही जे काही म्हणत होतात ना, ते बोलत होता तो प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. आणि गेल्या वेळी पण तुम्ही म्हणजे मला सगळे सेशन्स नाही अटेंड करता आले शाळा असल्यामुळे. फक्त पहिलाच एपिसोड मी ऐकला होता. पण इतकं छान, इतकं सुंदर बोलता तुम्ही. तुम्ही इतकं छान बोलताय म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकावं असं वाटतंय. म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की तुम्ही येत राहा आणि असं छान छान बोलत राहा. धन्यवाद ताई. कुठला हँड नाही आहे ना बेटा? शोभा ताई बोला. हा. हो ताई, आत्मवंदन. खरंच खूपच सुंदर. अगदी ताई म्हटल्या त्याप्रमाणे आम्ही जीवाचं काम करून ऐकत होतो. असं असं वाटतच नव्हतं संपावं असं. खूप सुंदर ताई, खूप छान. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया माऊली याच वेळात 4 वाजता. सगळ्यांना जय श्रीराम समर्थ.